नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण जाणार आहोत रायगडला, कारण रायगड मुरुड भालगाव जे आहे या मिठागरात दरड कोसळलेली आहे. या क्षणाची एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय. रायगड मुरुडच्या भालगाव मिठागरात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे भालेगाव मुरुड रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तर दरड कोसळतानाची ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. दरड कोसळल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. रायगडमधून एक मोठी बातमी आपण पाहतोय. दरड कशा पद्धतीने कोसळतीये या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. अत्यंत भीतीदायक, अंगावर काटा आणणारी ही दृश्य आपण पाहतोय. रायगड मुरुड भालगाव मिठागरात अशा पद्धतीने दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे भालेगाव मुरुड हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय. दरड कोसळतानाची अंगावर शहारे आणणारी ही दृश्य आपण पाहतोय. तर मोहन जाधव आमचे प्रतिनिधी अधिक तपशील आपल्याला देत आहेत. मोहन, अत्यंत भयानक अशी ही दृश्य आपण पाहतोय दरड कोसळतानाची, काय अपडेट? पाऊस रायगड जिल्ह्यात पडतोय. रायगड जिल्ह्यात दक्षिण ठिकाणी म्हणजे मुरुड, महाड, कोल्हापूर, तळा, मानगाव ह्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. काही ठिकाणी जे पुलं आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. महाड शहरात 8 ते 9 फूट पाणी आहे. बिरवाडी असू दे, महाड असू दे, नाके असू दे, तळा असू दे, मानगाव असू दे, या ठिकाणी मुसळधार पाऊस पडते. 7 ते 8 फूट या शहरांमध्ये पाणी आहे. काही गावांचे संपर्क तुटलेला आहे. काल एनडीआरएफ आणि आर्मी आणि कोलाड रिव्हर राफ्टिंग या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. 100च्या वरती बोटी त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि 300 लोकांना आतापर्यंत वाचवण्यात आलेलं आहे. 1000 ते 2000 नागरिक अडकलेले आहेत. कित्येक असे गाव आहेत, त्या गावांमधनं बाहेर पडता येत नाहीये. लाईट नाहीये, रेंज नाहीये, म्हणून संपर्क होत नाहीत. रायगडचे जिल्हाधिकारी हे सगळं आढावा घेऊन या आर्मी आणि तटरक्षक दल या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. महाड, मानगाव, तळा आणि मुरुडची जी अवस्था पाहते, मुरुडवरनं जो रोड वयामध्ये जो रोड येतो त्या ठिकाणी दरड कोसळलेला आहे आणि महाडवरून जो भोरला रोड जातो माजेरी ठिकाणी दरड कोसळलेला आहे. हे पूर्ण जे रायगड जिल्ह्यात जे वाहतूक आहे ती मंदावलेली आहे. काही ठिकाणी पूल जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. काही संपर्क तुटलेले आहेत. महाड MIDC मध्ये जे कामगार आहेत त्या कामगार अडकलेले आहेत आणि आज सकाळपासून जे सावित्री नदीचं जे पाणी होतं ते ओसरत चाललेलं आहे. काही नागरिक त्या ठिकाणी घरोघरी पोहोचलेत. काल 24 तास झाले हे जे नागरिक होते अडकून होते आणि हे जे आर्मी आणि एनडीआरएफ लोकांनी 300 ते 400 नागरिकांना वाचून सुरक्षा स्थळी अगदी मोहन, आणि अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. एकूणच आपण पाहतोय महाडमध्ये एकूणच पश्चिम कोकण किनारपट्टीचा आपण विचार केला तर कोकणामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आता सध्या मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे कुठे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, ते पाणी गावागावांमध्ये शिरले, तर कुठे दरड कोसळण्याच्या अशा घटना घडत आहेत. महाड शहर जलमय झाल्याची एकीकडे दृश्य आपण पाहतोय, तर तिथेच दुसरीकडे मिठागरात दरड कोसळतानाची ही दृश्य निश्चितच. त्यामुळे एकूणच या मुसळधार पावसामुळे या घडलेल्या घटना आपण पाहतोय. एकीकडे महाड शहरात पाण्याची पातळी वाढली, अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. त्यांचं बचाव कार्य या ठिकाणी प्रशासनाकडून सुरू आहे. तर तिथेच या ठिकाणी भालेगाव मुरुड रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तर एकूणच सांगली, कोल्हापूर मधली ही दृश्य आपण पाहतोय. सांगलीमध्ये देखील महापूर आलाय, तर तिथे कोल्हापूरमध्ये देखील पूरजन्य अशी स्थिती आहे. तब्बल 10 ते 15 वर्षानंतर अशी परिस्थिती तिथले नागरिक बघत आहेत आणि एकूणच त्या ठिकाणची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी कोकणातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. त्यासोबतच सांगलीमधून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत आणि त्यासोबतच वैभव सोनवणे देखील सांगलीतून आपल्याला अपडेट देत आहेत. तर कोल्हापूरमध्ये खरं तर आहेत उदय जाधव. तर सुरुवातीला जाऊयात कोल्हापूरला, आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, या क्षणाची काय अपडेट? मगाशी साधारण अर्ध्या तासापूर्वी एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर एक बोट जी आहे त्या ठिकाणी रवाना झाली होती गावकऱ्यांच्या मदतीसाठी.
अगदी बरं स्वाती, आपण तीच बोट बघू शकतो समोरची, जी बोट बचाव करण्यासाठी आतमध्ये गावामध्ये गेली होती ती आता पुन्हा आलेली आहे. संपूर्ण गावाला तिने एक प्रदक्षिणा घातलेला आणि संपूर्ण गावामध्ये काय नेमकी आपत्कालीन परिस्थिती आहे तिचा आढावा घेऊन ही बोट आता परत येताना आपल्याला दिसते आहे. स्पीड बोट आहे NDRFची आणि अशीच आणखीन एक बोट ही दुसऱ्या बाजूने गावामध्ये गेलेली आहे. ती देखील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेते आणि त्याचबरोबर आतमध्ये कोणी नागरिक अडकलेले आहे का, कोणाला अधिक गरज आहे का, कारण खास करून कोणी महिला किंवा लहान मुलं असतील त्यांना सुरक्षित स्थळी आणण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहे. NDRFची टीम जी आहे ती आतमध्ये गावामध्ये आढावा करून आता इथे पुन्हा आलेली आहे. त्याचबरोबर आर्मीने देखील त्यांचं एक मोठी बोट जी आहे ती इथे पाण्यामध्ये उतरवलेली आहे. दुसरी बोट एक सज्ज ठेवण्यात आलेली आहे. या स्पीड बोटीने जे सांगितले, जे आढावा घेतलेला आहे त्या आढावा घेतलेल्या अहवालानुसार कुठे नेमकी माणसं अडकली आहेत, कुठे सर्वात जास्त माणसं जी आहेत त्यांना बाहेर काढावी लागणार आहे त्याची माहिती यांनी घेतली आहे. ती घेतल्यानंतर आता ही दुसऱ्या मोठ्या बोटी ज्या आहेत त्या लाईफ जॅकेट्स घेऊन या गावामध्ये जाणार आहेत आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणार आहेत. कारण नागरिक मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे जवळपास 20 माणसं बसू शकतील अशा या बोटी ज्या आहेत त्या इथे आणण्यात आल्या आहेत. त्या बोटीने सर्व गावकऱ्यांना बाहेर सुरक्षित स्थळी जे आहे आणण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात येणार आहे. NDRFची बोट जी आहे ती समोर आलेली आहे. त्याचबरोबर आर्मीचे जवान जे आहेत ते देखील सज्ज झालेले आहेत. एकूणच आपण समोरच्या बाजूला जर बघितलं तर शिरोळी गावामध्ये हे सगळे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते इथून सुरू झालेलं आहे. कारण याच गावापासून संपूर्ण पाणी जे आहे ते आपण समोरच्या बाजूला बघू शकतो. सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. या NDRFच्या टीमने जो आता रिपोर्ट दिलेला आहे त्यानुसार कुठे नेमकी माणसं अडकले त्यानुसार इतर जे आर्मीचे जवान जे आहेत ते आता सज्ज झालेले आहेत. त्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक प्रकारे आपण बघू शकतो की युद्ध पातळीवरती मदत कार्य जे आहे ते सुरू झालेले आहे. काही अतिरिक्त कुमक जे आहे ते देखील मागवण्यात आलेली आहेत. काही मोठ्या बोटी ज्या आहेत त्या देखील इथे मोटर बोट जे आहेत त्या आणण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या साहाय्याने एकूण मदत कार्य जे आहे ते देखील इथे सुरू करण्यात येणार आहे. समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर आणखी काही ट्रक्स जे आहेत ते मागवलेले आहेत. त्या ट्रकमध्ये या अशाच प्रकारच्या मोठ्या बोटी ज्या आहेत त्या लोड करून इथपर्यंत आणण्यात आलेल्या आहे. इथून संपूर्ण पाणीच पाणी असल्यामुळे इथून या सर्व बोटी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये सोडल्या जाणार आहेत. एकूणच कोल्हापूर शहराच्या बाहेर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात आपत्कालीन परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. समोरच्या बाजूला आपण बघितलं तर बोट जी आहे ती दुसरी पाण्यामध्ये टाकण्याचे काम जे आहे ते सुरू झालेले आहे. ही मोठी बोट आहे जी पाण्यामध्ये आता सोडण्यात येणार आहे. हा नॅशनल हायवे आहे आणि संपूर्ण नॅशनल हायवे हा जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि पंचगंगा नदीला जो महापूर आलेला आहे त्या महापुराचं पाणी हे सर्वत्र पसरलेलं आहे. पाण्याचा वेग देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. कारण हे पाणी जिथे जिथे जाणार आहे तिथे तिथे सर्वत्र गावकरी जे आहेत ते संकटात सापडलेले आहेत. या संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न NDRFच्या जवानांकडून केले जात आहे. आपण समोरच्या बाजूला बघत असाल ही बोट जी आहे ती गावकऱ्यांना वाचवण्यासाठी आता गावामध्ये चाललेली आहे. आणखीन 2 बोटी जी आहेत आर्मीच्या त्या देखील इथे सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. स्पीड बोटीने जो रिपोर्ट आणलेला आहे त्यानुसार सर्वात जास्त मदत कुठे करायला पाहिजे यानुसार या सर्व मोठ्या बोटी ज्या आहेत त्या घटनास्थळी म्हणजे जिथे अडकलेले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे. स्वाती, अगदी त्यामुळे NDRFची एक टीम खरं तर पाहणी करण्यासाठी बोटीसह त्या ठिकाणी गेली होती आणि त्यांच्या हाती जो रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे त्यानुसार आता पुढची सगळी मदत कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. खरं तर उदय, अशीच अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत. आता जाणार आहोत सांगलीला. सांगलीमध्ये देखील पूरजन्य अशी परिस्थिती निर्माण झाली. शहरामध्ये पाणीच पाणी सध्या बघायला मिळते. अनेकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत. वैभव, या क्षणाची काय अपडेट? स्वाती, सातत्यानं प्रशासनाला फोन येतात. काही लोक जे आहेत ते या टिळक पुतळा परिसरामध्ये अडकलेले आहेत. जवळपास 100 ते 150 लोक जे आहेत ते या टिळक पुतळा परिसरामध्ये अडकलेत आणि प्रशासनातली लोक जे आहेत, महापालिकेची लोक, ती आता आली आहेत. या बोटीच्या मदतीनं या लोकांना बाहेर काढलं जाईल. आणखी काही बोटी घेऊन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाच्या वतीनं केला जातोय. काही लाईफ जॅकेट्स आणि इतर जीवरक्षक सामग्री जी आहे ती त्यांनी बोटीमध्ये ठेवलेली. आणखी काही बोटी असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय. त्या बोटी इथून गेल्यानंतर ते चालू करतील आणि तिथून लोकांना रेस्क्यू करून या ठिकाणी आणलं जाईल आणि इथं मग त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाईल अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते. मात्र अडकलेल्या लोकांचा आकडा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती. काही लोक स्वतः बाहेर पडतात. कमरे इतक्या पाण्यातून चालत चालत
सुरक्षित स्थळी पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही स्थानिक नागरिकांना ज्यांना कल्पना होती या पुराचं पाणी शिरू शकेल घरांमध्ये, त्यांनी यापूर्वीच विश्रामबाग परिसरांमध्ये असलेल्या हॉटेल्समध्ये रूम बुक केलेल्या होत्या. ते काल रात्रीच तिकडे शिफ्ट झालेले होते आणि या सगळ्या एकूण अडकलेल्या लोकांना आता सोडवण्याचे प्रयत्न जे आहेत ते युद्ध पातळीवरती सुरू झालेत. वास्तविक प्रशासनाकडून फार पूर्वी हालचाल व्हायला हवी होती, मात्र काहीशी संथ रेस्क्यूची एकूण परिस्थिती जी आहे ती या सांगली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिसते आणि फायर ब्रिगेडचे सुद्धा कर्मचारी तितक्या प्रमाणामध्ये नाहीयेत किंवा रेस्क्यू ज्या पद्धतीनं व्हायला हवं होतं त्या पद्धतीनं होत नाहीये. लोकांना अडवलं गेलेलं नाहीये. जिथं पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी लोक सर्रास जात आहेत, सेल्फी काढतायत, अगदी लहान मुलांना घेऊनही लोक त्या ठिकाणी जात आहेत. त्याच्यामुळे एकूण नियोजन जे त्याचा अभाव या ठिकाणी दिसतोय. अगदी बरोबर. आपण स्वतः देखील खरं तर एक माध्यम म्हणून तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून या लोकांची परिस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून प्रशासन अधिक वेगाने या लोकांच्या मदतीसाठी धावून येईल. असे सोबत राहा, कारण तिथली परिस्थिती अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आता जाणार आहोत राजापूरला. राजापूरमध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेऊया. दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. दिनेश, आपल्याकडे त्या ठिकाणची काय अपडेट? स्वाती, काल जी कोकणातली पूर परिस्थिती होती ती थोडीफार सुधारली आहे असं म्हणता येईल. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. महाडमध्ये मात्र पूर्णपणे महापुराचा विळखा आहे, पण तरीही अजूनही नद्यांचं पाणी ओसरलेलं नाही. मी आता राजापूर शहरामध्ये आहे. राजापूर शहर हे काल एवढं होतं इथे पाणी की आज जे तुम्ही इथे पाणी पाहताय संपूर्ण बाजारपेठेत भरलेलं ते निम्म आहे म्हणता येईल. अशी परिस्थिती काल रात्री आणि संध्याकाळी होती. त्यामुळे आपण विचार करू शकतो की किती राजापूर शहराला पाण्याचा विळखा आहे. अर्जुना नदीचं हे पुराचं पाणी आहे. केवळ राजापूरच नाही तर रत्नागिरीतली आता अनेक गावं आहेत, रायपाटण असेल किंवा आणखी अन्य गावं असतील, त्यांना दरडी कोसळण्याचा आणि पुराचा जमिनीला भेगा जाण्याचा भूस्खलनाचा फटका बसलेला आहे. हायवे ठिकठिकाणी बंद होतोय. हायवेवर अनेक ठिकाणी झाडं कोसळत आहेत. कुडाळजवळ भंगसाळ नदीच्या पुराचं पाणी हे हायवेवरती आलेलं आहे आणि हायवे तब्बल तिथे 8 तास हायवे बंद होता काल. त्यानंतर हळूहळू नागरिकांनी जसं पाणी कमी केलं तसं सुविधा होत गेली. राजापूरचा मुख्य पूल आहे हा काल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता. आता तो खुला आहे, परंतु आज पुन्हा पाऊस येणार आहे. आज पावसाचं पाणी आता सुद्धा राजापूर शहरातलं पाणी आता वाढू लागलेलं आहे आणि पाऊस जर सुरू झाला तर बंद राजापूर शहरामध्ये पाणी भरू शकतं. आणि अनेक गावं आहेत सिंधुदुर्गातली, जसं मसुरे असेल, हडी असेल, बागायत असेल किंवा सावंतवाडी तालुक्यातलं आंबोली असेल, तिथे पूरपरिस्थिती आहे. आणि मसुरे गावातलं पाणी जर अजूनही कमी झालेलं नाही, तिथे 100 घरांना पुराचा विळखा आहे आणि त्यामुळे आज जर आणखी पाऊस झाला तर ही पूर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. एनडीआरएफची टीम तिलारीकडे येणार असल्याचं कळतंय, परंतु त्यामध्ये अजून काही स्पष्टता नाही आहे, कारण अनेक ठिकाणचे मार्ग बंद आहेत. आणि विशेष म्हणजे महाड जे आहे, महाडमध्ये सुद्धा पूर परिस्थिती आहे. महाडचा वरंद घाट आहे, त्या वरंद घाटामध्ये दरड कोसळल्याची माहिती मिळते आणि वाघजाई मंदिराच्या जवळ 200 प्रवासी अडकल्याची माहिती मिळते. त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन आता इथे सुरू झालेलं आहे आणि पाऊस जर कमी झाला तर यामध्ये सुधारणा होऊ शकते, नाहीतर पुन्हा एकदा आज सुद्धा नागरिकांचा प्रचंड हाल होणार आहे. अगदी. दिनेश, उदय आणि वैभव, तुम्हा तिघांचे खूप खूप धन्यवाद. वेळोवेळी अशीच त्या ठिकाणची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आणि यानंतर